एक 2-3 दिवसापूर्वी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त टाटानगर येथील सीबीडीच्या झोपडपट्टीमध्ये गेलो होतो. तर तिथं शौचालयासाठी त्या गोरगरीब जनतेकडून ₹5 घेतले जात होते. महानगरपालिकेचा दर आहे ₹2, महिन्याचा पास आहे ₹100, तोही पास अख्ख्या कुटुंबाचा. पण दुःख वाटलं मला की महानगरपालिकेचा वेस्टेज इंटरेस्ट वेस्टेमध्ये सुद्धा आहे. म्हणजे विष्टेमध्ये पण वेस्टेज इंटरेस्ट असणं ही फार दुर्दैवी बाब आहे. हे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिलं. आता जर माणसाच्या शौचालयामध्ये सुद्धा ₹2 ऐवजी अतिरिक्त ₹3 घेऊन हे जर भ्रष्टाचार करत असतील तर आपण महानगरपालिका कोणत्या स्तराला चालली ह्याचा विचार आयुक्तांनी आणि प्रशासनाने केला पाहिजे. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलं आजच्या एचओडीच्या बैठकीत. ऑलरेडी मी त्याच दिवशी त्यांना मेसेजवर टाकलं होतं. त्याच्यानंतर ₹2चा बोर्डही त्या शौचालयाला लावला. परंतु आयुक्त बोललेत की ह्या 2 दिवसात सर्व शौचालयाच्या बाहेर ठळक अक्षरामध्ये मराठी आणि हिंदीमध्ये बोर्ड लागले जातील, दरपत्रक लागेल आणि पासेसची माहिती दिली जाईल. पालिकेमध्ये उद्यान घोटाळा झालेला आहे, डस्टबिन घोटाळा झालेला आहे, रस्त्याचा घोटाळा झालेला आहे, गटारांचा घोटाळा झालेला आहे, कॉन्क्रिटीकरणाचा घोटाळा झालेला आहे. त्याचबरोबर असे असंख्य घोटाळे आहेत. मला वाटतं की घोटाळ्याशिवाय महानगरपालिकाच नाही आहे असं म्हणणं चुकीचं आहे. तर त्यानुसार आहे ना, तर त्याबाबतही आम्ही आयुक्तांना विनंती केलेली की जे घोटाळ्यामध्ये सिद्ध झालेले विषय आहेत त्या विषयामध्ये अधिकारी जे दोषी आहेत आणि ठेकेदार आहे त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी केली. ते बोलले प्रशासन उपायुक्तांकडे प्रस्ताव पाठवलेला आहे, तो होऊन जाईल.